जय मल्हार वाशिवली संघाची आम्ही दोन्ही टीमना कॉल देतोय. आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी जॉईन करायचा आहे. 12वा प्रतिनिधी या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे. वाशिवली टीम आणि जांभेली टीमला आम्ही सूचना देतोय. आदरणीय सन्मानित राघू वाघ यांचे या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. गेम इज ऑन. फर्स्ट बॉल कबरच्या वरून पंकज शिंदेच्या बॅट मधून येतोय चौकार. चार धावसंख्येना धावफलक श्री गणेशा केलाय. जांभेवली संघाच्या अगेन्स्ट नाणेफेकीचं कौल हरल्यानंतर अभि 11 जय मल्हार वाशिवली संघ आणि पंकज शिंदे खेळतोय 4 या अंकांवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असतील. कुणाल पाच अंकांवरती धावफलक तुम्ही पाहताय. दोन्ही उजव्या हाताचे खेळाडू आपल्याला क्रीडांगणामध्ये पाहावयास मिळतील. आणि यावेळेस दोन्ही उजव्या हाताचे खेळाडू असताना लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये एक एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. फर्स्ट स्लिप गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक वेगाने येतील डीप मधून लॉंग ऑन मध्ये. एकेरीपेक्षा फार काही नाही. युवा खेळाडूंना प्रतिबंधात्मक षटक हाताळलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर कुठला स्पॉटवर चेंडू डिलिव्हर झाला आणि त्यानंतर काय अफलातून गोलंदाजीचं अफलातून गोलंदाजी पाहावयास मिळते. बॅट अँड बॉलचा कोणताच संपर्क नाही. आडव्या बॅटनं हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. स्टान्स थोडासा आडवा राहिला, पाठीमागचा पाय जरा थोडासा लूज राहिला आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट करताना संमिश्र राहिला नाही. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या बॉलवरती आला चौकात, त्यानंतरचे 2 चेंडू सिंगल आणि हा बॉल येतो डॉट. आदरणीय सन्मानित जयंतजी कोंडिलकर साहेब यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. आम्ही अतिथींना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. टॅप करायचा होता मात्र बॅटीच्या खालील काढा लागून हा चेंडू आपण पाहताय डीप लॉंगॉन मध्ये जातोय. एकच धाव्या चेंडूवरती पाहायला मिळते. एकेरीपेक्षा फार काही नाही. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 7 अंकांवरती. चांगलं षटक हाताळलं जात आहे. चांगल्या षटकाची हाताळणी केली जाते. डाऊन द ऑफ स्टंप हा बॉल तुम्ही पाहताय. उजव्या एष्टीच्या अगदी जवळून जाणारा हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूचा खेळ वगळला तर उर्वरित काय अफलातून गोलंदाजी या युवा खेळाडूंना प्रस्थापित केली जाते. पंकजच्या साथीनं दीपक आतापर्यंत खेळतोय 7 अंकांवरती. चांगल्या भागीदारीचा संदेश या ठिकाणी सजवावा लागेल या आमदार ट्रॉफी 2024च्या स्पर्धेमध्ये. ऐकूया नवनाथ वाटते तिथे आमचा विजय निश्चित होत असतो मित्रांनो. आणि हेच पाहायला मिळालं 1990 उरण मतदारसंघामध्ये. पुन्हा एकदा येईन आणि पुन्हा एकदा सत्ता घेऊनच येईन. महेश बालदी साहेबांचं हे वचन अगदी सत्यात उतरवलं नितीन गडकरी साहेबांनी. आणि या अथक परिश्रमामधून 1990 उरण मतदारसंघामध्ये अधिक कामं ही विकासाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेन. हा चेंडू
उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा डावातील पहिली एक्स्ट्रा डावातील पहिली अबांतर धाबा स्कोर कार्ड वरती जॉईंट होईल. 8 अंकांवरती धावसंख्या प्रविष्ट होताना पाहायला मिळते. खरं तर आम्ही या मर्याई क्रिकेट संघ जांभेबुली संघाला बऱ्याच मोठमोठ्या ट्रॉफीज खेळताना पाहिलंय आणि युवा खेळाडूंना आता प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाते. मिड अपच्या दिशेनं लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चेंडू, होतोय फरार, येतोय या चेंडूवरती चौकार. सन्मानित सावळे गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव, प्रत्येकाच्या युवा पिढीवरती आहे त्यांचं नाव, आदरणीय सन्मानित भास्करजी गताडे साहेब यांचा या ठिकाणी शुभ हॅलो हॅलो आदरणीय सन्मानित भास्करजी काताडे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आम्ही विनंती करू आदरणीय सन्मानित सचिन शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अतिथींचा शुभ सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ही स्पर्धा कायम अथांगपणे हृदयात साठवली जावी यासाठी अतिथींना सन्मान चिन्हाने सन्मानित केले जाईल. ना पैशासाठी राहतो ना पैशासाठी झुकतो, मी फक्त समाज कार्यासाठी वागतो. खरं तर भास्कर शेठ गाताडे साहेब यांचं हे समाज कार्य अथांगपणे पेलत राहो हीच ईश्वराच्या समोर मी प्रार्थना करतो. कारण तब्बल 1 नाही 2 नाही, मला डबल 1चाच आकडा आवडतो. मला 1 नाही 2 नाही, मला डबल 1चाच आकडा आवडतो. म्हणून मी 11,000चा पारितोषिक लोकांना पुरस्कृत करतो. न्यू स्टार चावणे आयोजित आमदार ट्रॉफी 2024च्या स्पर्धेमध्ये तब्बल 11,000चा धनादेश या स्पर्धेमध्ये आपण पुरस्कृत केलात. न्यू स्टार चावणे आयोजित या स्पर्धेमध्ये आपण पाहता पाटील कंपनीवरती असणारं प्रेम म्हणजे संदीप शेठ पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सवंगड्यांवरती असणारं प्रेम, त्यांच्या मित्र परिवारावरती असणारं प्रेम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहावयास मिळालं. हे प्रेम अथांगपणे पेलत राहो, अथांगपणे साथ देत राहो हीच आपल्याला प्रार्थना. मात्र त्याच बरोबरीनं मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत पहिला चेंडू आला अवांतर, त्यानंतर आपण पाहिला चौकार, त्यानंतर फलंदाज बाद सिंगल आणि त्यानंतर आलेली ही लेग बाईची एक धाव. धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या अंकांवरती. 14 धावा ऑन स्कोर. हा चेंडू बॅटची कडा लागून एसटी रक्षकाजवळ चांगली उंची मिळाली होती. मात्र या ठिकाणी काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, ताळमेळ कमी, मनामध्ये वेगळा विचार, त्यावेळेस असा प्रकारचा खेळ मैदानामध्ये घडला जातो आणि ते चित्र यावेळेस पाहावयास मिळत आहे. झेल ट्रिपला असता तर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला असता, फलंदाज बाद झाला असता आणि 2ही धावा वाचवल्या असत्या. मात्र एका चेंडूवरती बरंच अवलंबून पाहावयास मिळालं असतं. या 2 धावा आल्यात, या 2 धावा नाही, कदाचित येणाऱ्या या 2 धावा 50 धावाचं कॅल्क्युलेशन बिघडू शकतात. मर्याई जांभेवली संघाचा अतिशय चांगला खेळ मैदानावरती प्रस्थापित होताना पाहायला मिळतो. अभि 11 जय मल्हार वाशिवली संघाच्या माध्यमातून हा चेंडू मिड अपच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतील. एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेवरती संकोच मानावा लागेल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने पहिल्या षटकात धावसंख्या जमली 7, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा प्रदीर्घ काळ बदलला. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, मात्र क्षेत्ररक्षकाची 5व्या चेंडूवरती थोडीशी खराब कामगिरी राहिली आणि त्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं. दुसऱ्या षटकामध्ये 10 या अंकांवरती. एकूण धावफलक तुम्हाला 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहावयास मिळत आहे ते 17 या अंकांवरती.
अंतिम क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. तुमच्या आमच्या हक्कासाठी लढेल मी समाजकारणासाठी, तुमच्या आमच्या हक्कासाठी लढेल मी समाजकारणासाठी. वाशिवली आणि बोरिवलीच्या दरम्यान जी कंपनी येणार होती त्या कंपनीला धुडकून लावलं आणि मी लढेन फक्त माझ्या गावासाठी. हे ब्रीद वाक्य मनामध्ये घेऊन आदरणीय सन्मानित वाघ साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचा प्रत्येक पुष्पगुच्छ आणि ही स्पर्धा त्यांच्या कायम आठवणीत आणि स्मरणात राहावी यासाठी अतिथींना सन्मान चिन्हाने सन्मानित केले जात आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तोपर्यंत पहिल्या चेंडूवरती सिंगल कन्वर्ट होताना पाहावयास मिळाली. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 18 अंकांवरती. ज्या वाशिवली संघाला आपण आक्रमकतेने खेळताना पाहिलं, ज्या वाशिवली संघाला आपण चौकार षटकारानं खेळताना पाहायला मिळालं, त्याच वाशिवली संघाला मोठ्या धावसंख्येपासून थांबून ठेवलं मर्याई जांभेवली संघानं. हा चेंडू गॅप मध्ये फटका, चेंडू पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे येतो. या चेंडूवरती चौकार. माध्यमातून पाहिला. या संगीतावरती आपण थोड्याच वेळामध्ये चर्चा करू. मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि त्यानंतर दीपकच्या बॅटमधून येतो या ठिकाणी चौकार. फुल लाईन डिलिव्हरी, ड्राईव्हचा फटका, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील. एकेरीला दुहेरी करण्यामध्ये प्रयत्न यशस्वी होईल आणि हा प्रयत्न धावसंख्येला घेऊन जाईल 24 या अंकांवरती. ज्या पद्धतीचा एसटी रक्षकाने क्षेत्ररक्षण सजवलं त्या अनुषंगाची गोलंदाजी आता मैदानामध्ये हा युवा खेळाडू सर्वेश गोलंदाजीच्या पटलावरती. धावसंख्या निर्धाव चेंडूच्या साहाय्याने त्या ठिकाणी स्थिरावली जाते 24 अंकांवरती. या षटकातील आपण पाहताय 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूच्या खेळीच्या समाप्तीनंतर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल का वाशिवली संघाचा, कारण ती धावसंख्येसाठी धडपड करताना पाहायला मिळते. एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करते. त्या प्रयत्नाने यश प्रस्थापित होताना पाहायला मिळेल का, कारण एखादा खराब चेंडू मैदानाच्या बाहेर चांगल्या चेंडूचं कॅल्क्युलेशन इज अ रिफ्लेक्शन आतापर्यंत पाहावयास मिळत आहे. अभि 11 जय मल्हार. वाशिवली संघाचा ऑन साइडला फटका, मिड विकेट क्षेत्रामध्ये जमिनीला स्पर्श करणारा हा चेंडू जीवनदान प्राप्त करून देतोय वाशिवली संघाच्या खेळाडूंना. मात्र हे जीवनदान वाशिवली संघाला आघाडीच्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवेल का, अखेरच्या क्षणापर्यंत हे पाहण्यासारखं चित्र आहे का. याच्या विपरीत क्षेत्ररक्षकाने केलेले चुकी आणि त्या चुकीचं संधीमध्ये रूपांतरण होईल का, हे वाशिवली संघाच्या फलंदाजांना आता जाणणं गरजेचं आहे. धावसंख्या प्राप्त केली ती 1. हा चेंडू आडव्या बॅटना, चेंडूची लांबी कमी, उंची जास्त, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतील. चेंडू हातातून निसटला होता मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल प्रस्थापित केला जातो आणि फलंदाज होतो या चेंडूवरती 3ऱ्या क्रमांकाचा सचिन हा खेळाडू बाद. विनायकजी देशमुख साहेब, नीरजजी देशमुख साहेब आणि जगदीशजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो.
बघा आमचे समर्थ लाईव्ह जे कॅमेरामॅन हे छायाचित्र टिपताना पाहावयास मिळतात. अतिथींचे सन्मान करताना त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. अथक परिश्रमामधून ते स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करतायत. लेगबाईटच्या स्वरूपाने ही धावसंख्या धावफलकावरती वधारली जाईल. आदरणीय सन्मानित जगदीशजी शिंदे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचेल 26. 26 धाबा ऑन स्कोरबोर्ड. आघाडीचा खेळाडू मैदानामध्ये सज्ज आहे. दीपक नॉन स्ट्राइक एंड वरती, तर स्ट्रायकर एंड वरती आपण अक्षय शिंदे, अक्षय झिंगे या खेळाडूंना पाहता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येईल. अजून एका खेळाडूला करावा लागतं परतीचा प्रवास. झटपट विकेट पडझड होतीये. आदरणीय सन्मानित सुहासजी देशमुख यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मरियाईचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे म्हणून तर मी इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि हाच आशीर्वाद आतापर्यंत धावसंख्येला बचावात्मक कार्य करून देतोय मरियाई क्रिकेट संघ जांभेवली संघाला. खोलट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने जातील. एकेरीला दुहेरीमध्ये पूर्ण करण्याचं काम यशस्वी होताना पाहायला मिळतं. जीवन शिंदे च्या साथीने आता चांगला खेळ मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. ज्या जीवन शिंदेने अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी केली, ज्या जीवन शिंदेने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये चांगलं नाव केलं, ज्या जीवन शिंदेने व्यावसायिक पटलावरती वाशिवली गावाचं नाव उंच पातळीवरती नेलं, त्या जीवन शिंदेला आज अभि 11 जय मल्हार वाशिवली संघासाठी चांगला खेळ करण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या पटलावरती नीरज 3 चेंडू सुरेख फेकलेत, तर पुढील 3 चेंडू सज्ज घेऊन हा चेंडू कला सौंदर्याने नटलेली फलंदाजी जीवन शिंदे ब्रँड मैदानाच्या आतमध्ये झळकला जातोय. चेंडू होतोय फरार, येतोय जीवन शिंदेच्या बॅट मधून चौकार. हे नाव आता फक्त रायगडसाठी मर्यादित नाहीये मित्रांनो. हे नाव फक्त मुंबईसाठी मर्यादित नाहीये मित्रांनो. हे नाव आता 7 समुद्रा पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण नितीनजी गडकरी साहेब यांच्या अगदी जवळचे निकटवर्तीय म्हणून या नावाला ओळखलं जात आहे. आणि जीएनपीटी विश्वस्त म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये काम करणार हे व्यक्तिमत्व आता सामाजिक क्षेत्रामध्ये भरघोस कामगिरी करताना पाहायला मिळतं. चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळाली डाऊन द लेग साइड. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळाला, म्हणजे चेंडू आपण पाहतो उजव्या एष्टीकडे येताना पाहायला मिळाला. आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर होताना पाहावयास मिळाली. 32 धावा धाव फलकावरती. कोणत्याही डावामध्ये शेवटचा चेंडू फार महत्वाचा असतो. चेंडूवरती मोठा दणका होतोय आपल्यावरती आघात. गोलंदाज आहे यावेळेस नीरज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती मरियाई जांभिवली संघाचा हा खेळाडू तैनात. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्यापेक्षा चेंडूच्या पिच नुसार खेळला असता, कव्हर किंवा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आला असता तर सिंगल डबल रोटेशन झाली असती आणि धावसंख्येमध्ये बदल आपण पाहू शकला असता. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना पाहावयास मिळतं. धावसंख्या पोहोचली 24 बॉल नंतर 32 या धावसंख्येला गवसणी घातली अभि 11 जय मल्हार वाशिवली संघानं. तर 33 या धावसंख्येचं लक्ष असेल मरियाई जांभिवली संघासमोर.
इकडं आहे, कारण जिथे शिवस्वराज्याचं रक्त सांडलं आणि त्या रक्तामधून स्वराज्य या मातीमध्ये उभं राहिलं. त्याच मातीमध्ये इतिहास घडला जातोय मित्रांनो. पुन्हा एकदा त्याच मातीमध्ये पुन्हा एकदा नवशक्तीचं प्रदर्शन उभं राहिलं जात आहे. त्या मातीमध्येच पुन्हा एकदा इतिहासाचं बिंब पूर्ण होताना पाहायला मिळतं. नाव आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेटच्याच बरोबरीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपण पाहतोय खेळ प्रस्थापित होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण कडाव कर्जत विभागातील अभि देवगरे यांचा हा संघ पाहताय. शिवशक्ती कडाव कर्जत विभाग नाव घेतलं की समोर येतं हुतुतू म्हणजे कबड्डीचा हा खेळ. कर्जतचा रायगड मध्ये इतिहास पाहिला तर मित्रांनो अभिमानानं नाव घेतलं रायगड नव्हे तर महाराष्ट्राच्या पटलावरती. रायगडची ओळख, कर्जतचा अभिमान. आम्ही खेळतो कबड्डी हा जमिनीतला खेळ, मातीतला खेळ. मात्र आता कर्जतकर सांगून देत आहेत आम्ही नाही कशात कमी, आम्ही आहोत सर्व खेळामध्ये सर्वप्रथम आघाडीवरती. अभि देवगरे यांच्या कडाव शिवशक्ती कडाव संघाला मी विनंती करतोय आपण आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवा. त्यांना 2 हात करताना पाहायला मिळतील. ते नारपोली संघाला देखील आज व्यावसायिक पटलावरती खेळताना आपण या मैदानावरती पाहायला मिळेल. तन्मय 11 नारपोली या संघाला आपण पाहताय अतिशय चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. तन्मय 11 नारपोली आणि शिवशक्ती कडाव या दोन्ही संघांना आम्ही नाणेफेकीच्या कौलासाठी आमंत्रित करतोय. पहिला षटक पूर्ण व्हायच्या आधी आपण प्रेझेंटेशन सिरिनिमीमध्ये नाणेफेकीच्या कौलासाठी याल. एका बाजूला तुम्ही अभि देवगरेंना पाहायला मिळाल तर नारपोली संघ अतिशय दमदार काही वर्षामध्ये जोमात फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. मात्र हा आमची छोटे जे स्वयंसेवक आहेत त्यांना आगळे वेगळे टी शर्ट्स या ठिकाणी पुरस्कृत केले गेले. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण जेसीबी चालकाच्या जवळ कोणीही जाऊ नका याची आपण नोंद घ्यायची आहे. आपण त्या ठिकाणी कृपया करून जेसीबीच्या दूर उभे राहा जेणेकरून आपल्याला कोणती इजा होणार नाही. कारण आज रविवार आहे, उद्या नियमित प्रमाणे आपल्याला शाळेत जायचं मित्रांनो. कारण शिकाल तरच आपण घडाल आणि घडाल तरच आपण घर चालवाल. कारण आजच्या घडीमध्ये व्यवसाय क्षेत्रामध्ये तुम्ही जाल तर तुमचं नाव मोठं होईल, नोकरी कराल तर तुमच्या घर सांभाळावं लागेल. म्हणूनच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शिकावं तर लागेल, कारण त्यासाठी संघर्ष करावा लागेल. गोलंदाजीच्या पटलावरती अभि 11 वाशिवली संघाकडून गोलंदाज निखिल पाटील. खोलवट टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर. हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मिड ऑनच्या दरम्यान हा चेंडूची क्षेत्ररक्षणाची भूमिका राहिली आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्याने डाबाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 33 या धावसंख्येची आवश्यकता. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसवणारा हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं पहिली विकेट जातीये मर्याई क्रिकेट संघ जांभेवली संघाची. नवनाथ सर, खरं तर बघा क्रिकेटची किती आवड आहे मित्रांनो. कामावरती असलो तरी क्रिकेट, घरी असलो तरी क्रिकेट, मैदानात खेळतो तरी क्रिकेट. रेनेसेस कंपनीमधून आमचे मित्र वानिवलीचे प्रतीक खैरमोडे या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासमवेत जांभेवलीचे काही प्रेक्षक आहेत ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जांभेवली संघाला शुभेच्छा येतात. या शुभेच्छा विजयाच्या
पाठीमागे झळकल्या जातील का का त्यांच्या समवेत अभी-11 वाशिवली संघाचा खेळ चांगला पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मिळाली ती सफलता. गोलंदाज निखिल ऑन स्ट्राइक नीरज. पंचांकडे दाद अपील केली जाते मात्र पॅटीच्या आतील कडा घेऊन हा चेंडू फाईन स्लिप मध्ये दाखल झाला आणि त्यानंतर सिंगल कन्वर्ट होताना पाहायला मिळाली. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकाचा श्रीगणेशा होताना पाहायला मिळेल. 24 बॉल 33 या धावसंख्येचा डिफेन्स करताना ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती पॅडी सर अभी-11 जयमल्हार वाशिवली संघाला त्या पद्धतीचा अतिक्रमण केले जात आहे मर्याई जांभिवली संघावरती. यामध्ये सातत्य राखले जाईल का वाशिवली संघाच्या गोलंदाजीच्या खेम्यामधून. गोलंदाज पुन्हा एकदा निखिल गोलंदाजीच्या पटलावरती तयार. बॅकफुटला जाऊन हा फटका मिडॉनच्या दरम्यान डायरेक्ट हिट. संघाचा कर्णधार ललित गायकर त्या ठिकाणी तैनात. आठवण करून दिली होती सुरेश रैना या खेळाडूची. मात्र यष्ट्या आणि चेंडूमध्ये अंतर थोडंसं कमी होतं आणि यावेळेस त्यामुळेच एकेरी धावसंख्येचा प्रयत्न यशस्वी झाला. एकेरीपेक्षा फार काही नाही. एकेरी धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या अंकांवरती. आता शेवटचे 20 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज असेल ती 31 या धावफलकाची. (31) धावसंख्या अजूनही बनवायची आहे. फुल लाईन डिलिव्हरी ड्राईव्हचा फटका मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकेरीपेक्षा फार काही नाही. चेंडूची फेक ही थोडीशी खराब राहिली मात्र या ठिकाणी सहाय्यता चांगली मिळाली आणि त्यानंतर एकेरी धावसंख्येचा कार्यकाळ राहिला. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 3 या अंकांवरती. शेवटचे आता 19 चेंडू शिल्लक असावेत आणि आवश्यकता आहे ती 30 या धावफलकाची. पॉवर प्लेच्या पहिल्या षटक क्षेत्ररक्षणाचं प्रतिबंधात्मक षटक फार चांगल्या पद्धतीने हाताळलं जात आहे निखिल या खेळाडूच्या माध्यमातून. हा चेंडू ललित गायकर मिडॉन मध्ये आहेत आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या खेळी अखेरीस धावसंख्या आपण पाहत आहे 24 बॉल 33 या धावसंख्येचा पाठलाग करताना बिन 1 बाद 3 ही नाजूक अवस्था मर्याई क्रिकेट संघ जांभिवली संघाची पाहायला मिळते. येणारे 18 चेंडू शिल्लक असतील आणि आवश्यकता असेल ती 10.00च्या सरासरीनं 30 या धावफलकाची. शिवशक्ती कडाव तर त्यांना फाईट करेल, बिग फाईट करेल तन्मय 11 नारपोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करू. लास्ट कॉल असेल आपल्याला नारपोली संघ आणि कडाव संघ. हॅलो, धन्यवाद तेजस देशमुख. तमाम क्रीडाप्रेमींचं आपण या आमदार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करूया. कारण की अशी आपण पाहिली असेल अतिशय नामांकित ही स्पर्धा. काल मात्र या ठिकाणी आमदार साहेबांची बरंच वाट पाहिली मात्र काही कारणास्तव लेट आले पण आंतरी या ठिकाणी भेट दिली. भेट खूप महत्त्वाची होती आणि आमदार साहेब स्वतः या ठिकाणी आपण बघतोय 190 उरण मतदारसंघाचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय आपण पाहिले असेल महेश बालदी साहेब या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट घेऊन या ठिकाणी. काल देखील मान्यवरांची मांदियाळी जी आपण पाहिली असेल अप्रतिम सभेस मान्यवर आपण पाहिले आणि या चेंडूवरती खऱ्या अर्थानं आता आक्रमण करायची गरज होती ती मरी आई जांभील संघाला. चांगला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील मात्र उत्साह कुठेतरी तेजस्वी आहे चेंडूवरती कमी पाहायला मिळाला. आणि काल मात्र याच मैदानात आपण बलवली आणि न्यू गोल्ड पोचली जी का मॅच पाहिली ना अप्रतिम अशी मॅच आणि आमदार ट्रॉफी जशी आहे आणि तशीच ती मॅच प्रेक्षकांना मिळाली पाहायला मिळाली. हा संदेश पाटील सरांनी आम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं की ही स्पर्धा आपण सुरुवात करतो या सुरुवातीचं यश खूप मोठं उंचीवरती असणार आहे आणि ते यश
या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे चेंडू फाईन सीमारेषेच्या दिशेने करतोय वाटचाल 4 या धावसंख्येसाठी। कडाव संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, नारपोली संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जर या ठिकाणी नाणेफेकीच्या कवलासाठी आला नाहीत तर आयोजक आपल्यावरती योग्य ती कारवाई करतील। चला कल्पेश भाई, आता आपण जास्त वेळ घेऊ नका। वारंवार या ठिकाणी एक एक वालसपण 10 वेळा करणं बरोबर वाटत नाही, कारण मोठी ही स्पर्धा आहे आणि तुम्ही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया। मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल, हा षटक खऱ्या आपण पाहिलं असेल नंदनवन ठरलेला आहे तो मर्याई जांभेली संघासाठी, कारण आपण प्रवीणवरती हल्ले चढाव सुरुवात केली आहे। 2 चौकार आतापर्यंत मिळाले त्या या षटकामध्ये। या चेंडूवरती चेंडू हवेमध्ये जीवन शिंदे चेंडूपर्यंत पोहोचण्या अगोदर आपण पाहिलं असं प्रयत्न चांगले झाले, प्रयत्नांती परमेश्वर असं आपण नेहमीच म्हणत असतो। कडाव संघ आलेला आहे आणि तिकडे आपण म्हणतो कल्पेश ते देखील येतात, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया। नीरज कोंडिलकर चांगली कामगिरी करतोय, खरं आता या मोसमामध्ये भरात आहे, अष्टपैलू कामगिरी नीरज या मोसमामध्ये चांगली करतोय। कारण मी जर पाहिलं तर जयदास कोंडिलकर, वासुदेव कोंडिलकर यांसारखे दमदार खेळाडू असताना देखील युवा खेळाडूला सहाय्यता देणे, युवा खेळाडूला पाठबळ देणे फार गरजेचं असं आणि ते काम जांभेली संघ करताना पाहायला मिळतो। बैठा फटका स्क्वेअर ऑफ द लाईन, स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून चेंडूला फेकून दिला, नीरजच्या बॅट मधून येतोय अजून एक दमदार फटका, चेंडूला फेकून दिला 6 या धावसंख्येसाठी। गोलंदाज जगदीश भाई आपल्या सोबत असते दोन्ही संघादरम्यान टॉस करा। जगदीश शिंदे एक लेजेंड क्रिकेटर आहेत, एक त्यावेळेस मात्र एक गोलंदाजी त्यांची हुकमत होती आणि तेच आज आमचे पाहुणे जगदीश शिंदे यांच्या सोबत असते। आपण शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात असलेल्या नारपोली या 2 संघादरम्यान नाणेफेकीचं कौल दादा आपण आपल्या सोबत असते करावं। बघा पहिली विकेट गेली कुणालची आणि ते कुणालची विकेट गेल्यानंतर जशी स्विच सरळ बॅट न धावा येत असतील तर काय घडलं मैदानाच्या आतमध्ये बघा, संतुलन बिघडलं जातोय। खऱ्या तर मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगलं होतं, नारपोली संघाने टॉस जिंकलेला आहे। वासुभाई निर्णय आम्हाला कळवा, तो काय असेल तर 4 ओव्हरची मॅच असेल ना, लगेच स्कॉट मधून आम्हाला निर्णय कळवायचे आहे। फलंदाज धावचीच्या स्वरूपाने या ठिकाणी बाद होतोय। धाव फलकावरती धावा रोशन, धावा किती आले? धावसंख्या 21 धावा ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील। काय मॅच आपल्याला पाहायला मिळते, समर्थ लाईव्ह इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळते, नजाकतवालं काम या स्पर्धेमध्ये त्यांचं पाहायला मिळतं। शेवटचे 12 चेंडू आणि 12 ही धावसंख्येची आवश्यकता। एक मोठा फटका मर्याई जांभेवली संघाला विजयाच्या उंबरट्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो, तो 1-2 विकेट 2-3 डॉट बॉल्स मर्याई जांभेवली संघाला उंबरट्याच्या पाठीमागे ढकलण्याचं काम करेल। बघूया उंबाटा कोण ओलांडणार आणि विजयाचा शिलेदार कोण बनणार, मर्याई जांभेवली संघ बनणार की त्यांच्या विपक्षात व्यावसायिक पटलावरती खेळणाऱ्या अभि 11 जय मल्हार वाशिवली संघ विजयाच्या अंकपटलावरती जाणार। शेवटचे 12 बॉल आणि गरज आहे 12 या धावसंख्येची, 12 कुणाचे वाजणार, मर्याई जांभेवली संघाचे की त्यांच्या विपक्षात खेळणाऱ्या वाशिवली संघाचे। पारडा आहे जड, दोन्ही बाजूनं झुकतं माप होतंय कुणाच्या पाठीमागे पाहणं गरजेचं आहे। गोलंदाजीच्या पटलावरती येतोय जीवन शिंदे, चेंडू हवेमध्ये, पंकज शिंदे चेंडू खाली, फलंदाज होतो या चेंडूवरती बाद। शेवटचे 11 चेंडू आणि गरज आहे 12 धावसंख्येची। सुद्धा आपण देऊ तेवढे धन्यवाद कमी असतील।
समय सूचकता कशी असावी ना त्याचे सर ते मात्र बरोबर या ठिकाणी टायमिंगवरती एका चांगला संगीत त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांवर पोहोचवण्याचं काम केलं जातोय. आणि आता थोडीशी आता आपण पाहिलं असेल ना कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे ती मैदानाच्या आतमध्ये मर्या जांभली संघाची. आता शेवटच्या 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज गरज आहे. खरं तर नाजूक परिस्थिती म्हणता येणार नाही कारण आघाडीचा खेळाडू 4थ्या क्रमांकावरती राहुल हा नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतं. एक सन्मानपूर्वक दिमागाचा वापर करून या चेंडूवरती फक्त सिंगल कन्वर्ट केली आणि अनुभवाची शिदोरी असणारा राहुल कोंडिलकरला यावेळेस ऑन स्ट्राईक आणलं. खरं तर 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवरती जीवन शिंदेनं सफलतापूर्वक कामगिरी केली. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आणि आता शेवटचे 10 चेंडू शिल्लक असावेत आणि 11 या धावसंख्येची आवश्यकता आहे पॅडी. तसा विचार जर त्याच्या सर केला नाही मैदानात या धावा कठीण नाही आहेत कारण का या मैदान तुम्ही जर पाहिलं असेल ना फलंदाजासाठी नंदनवन असलेला जो मैदान आहे चहू बाजूने तुम्ही कुठे टोले मारा तुम्हाला तिथे धावा भेटतील. मग त्या मैदानामध्ये आता पाहूया मागच्याच आपण शनिवार रविवारच्या दिवसामध्ये जी स्पर्धा आपण रजनीकांत माले यांची पाहिली त्याच्यामध्ये राहुल कोंडिलकर बेस्ट बॅट्समॅन आपण पाहिलं असेल मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं तर ह्याच मैदानावरती म्हणजे या मैदानाचा अभ्यास त्यांना भरपूर आहे. हा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील चेंडूवरती त्यांच्या अवाक्याच्या बाहेर हा चेंडू अडवणं चेंडू होतोय फरार येतो या चेंडूवरती चौकार. ही मॅच संपल्यानंतर आपण दोन्ही टीम्स या ठिकाणी यायचं आहे. स्ट्रायकर होती आपण पाहतो फलंदाज विशाल पाटील. आदरणीय सन्मानित पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते त्यांचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया. मात्र लेग बाईटच्या स्वरूपाने धावसंख्या धावफलकावरती वधारली जाईल. शेवटचे आता 7 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज येते आता 6 धावसंख्येची. हा चेंडू फार जीवन शिंदेचा निर्णायक असणार आहे वाशिवली संघासाठी. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी फार चतुराईचे आहेत आणि त्यांनी एकेरीच धावेवरती रोखलं. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक असावेत आणि आवश्यकता आहे ती 5 या धावफलकाची. ते जे 6 चेंडू होतं 5 धावसंख्येची गरज आता काटे की टक्कर आपण म्हणूया किंवा आपण एक रोमहर्षक आपण पाहिला तर एक सामना आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. खरं आता आपण मध्ये वाशिवली संघ आता टीम मीटिंग घेतोय आणि टीम मीटिंग घेण्याची वेळ आली आहे. चला पंकज भाई आपण जास्त या ठिकाणी ललित टीम मीटिंग आपण शॉर्टकट घ्या आणि मला असं वाटतं गोलंदाजा स्टार्ट असं मला असं वाटतं ललित गायकर जे कर्णधार आपण पाहतो वाशिवली संघाचं आता कोणाकडे जबाबदारी ती मला असं वाटतं स्वतःवरती जबाबदारी घेतली की काय. निश्चित स्वरूपानं कोणत्या खेळाडूला गोलंदाजीसाठी आणायचं कोणत्या खेळाडूला कोणत्या क्षेत्रामध्ये ठेवायचं जेणेकरून 6 बॉलमध्ये 5 ही धावसंख्या वाचली जाईल.
समयीला साथ असते ज्योतीची, अंधाराला साथ असते प्रकाशाची, चंद्राला साथ असते चांदण्याची, मनाला साथ असते ती प्रयत्नांची, आणि प्रयत्नांना साथ असते ती संघर्षाची, आणि संघर्षाला साथ असते एक पाऊल पुढे टाकण्याची. आणि या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये गोलंदाजाला कुणाची साथ हवी असेल ती क्षेत्ररक्षकाची. क्षेत्ररक्षकाची जर यावेळेस गोलंदाजाला साथ मिळाली तर निश्चित स्वरूपानं वाशिवली संघ विजयी पाहायला मिळू शकेल. मात्र हा फटका तुम्ही पाहता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थांबून ठेवले. 5 बॉल आणि आता गरज आहे 4 धावसंख्येची. 5 चेंडू 4 धावसंख्येची गरज. मॅच चांगली होईल तेजस. मात्र प्रेक्षकांना पैसा उसूल पहिलीच मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसातील. आज अंतिम दिवस आहे आमदार ट्रॉफीतला. तमाम क्रीडाप्रेमींचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. न्यू स्टार चावणे आणि चावणे ग्रामस्थांच्या वतीने आमदार ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि 1 बाउन्स आपण पाहतो विशाल पाटील ज्याने विजयाचा फटका लगावला आणि विजयाचा झेंडा आपला पुढे अधिरच ठेवलेला आहे आणि हा सामना जिंकलाय. तर मरी आई जांभुली या संघानं विजय संघाचं हार्दिक स्वागत. हडलक टीम वाशिवली पंकज आणि कंपनी चांगला आपण खेळ केला. मात्र झालेल्या चुका तुम्हाला या ठिकाणी कुठे कुठे काय काय तुमच्या मिस्टेक झाल्या, कुठे तुम्ही विकेट गेल्या, कुठे धावा घ्यायच्या होत्या, हे आता विचार विनिमय त्यांच्या त्या मीटिंगमध्ये होईल. हडलक टीम वाशिवली आणि शुभेच्छा असतील